जागर नवरात्रीचा या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत किल्ले रत्नदुर्गवरील श्री भगवती देवीचं मंदिर। एक आख्यायिका अशी सांगितली जाते की प्राचीन काळी कोल्हासूर आणि रत्नासूर हे दोन राक्षस कोल्हापूर परिसरात प्रजेला पुष्कळ त्रास देत होते। श्री अंबाबाईने कोल्हासूर राक्षसाचा वध केला आणि रत्नासूर राक्षसाचा वध करण्यासाठी श्री भगवती देवीने अवतार घेतला। रत्नासूर राक्षसासोबत तब्बल 8 दिवस युद्ध चालू होते आणि 9व्या दिवशी श्री भगवती देवीने रत्नासुरावर सुदर्शन चक्र सोडले आणि त्याचा वध केला। रत्नासुराच्या त्रासापासून मुक्तता मिळाली म्हणून सर्वांनी फुले उधळून श्री भगवती देवीचा जय जयकार केला। त्यानंतर श्री अंबाबाईने श्री भगवती देवीला सांगितले की तू आता रत्नागिरीला जाऊन वास्तव्य कर आणि तेथील भक्तांच्या हाकेला धावून ये। त्यानंतर श्री भगवती देवी किल्ले रत्नदुर्ग या ठिकाणी स्वयंभू रूपात राहिली। महाबलाढ्य रत्नासूर राक्षसाचा वध केल्यामुळे या देवीला श्री रत्नेश्वरी भगवती असं सुद्धा म्हणलं जातं। तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपलं पेज नक्की फॉलो करा।